आणि यानंतरची बातमी तळ कोकणातून। तळ कोकणामध्ये दिवाळी आली की सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। त्यामध्ये खास आकर्षण असतं ते म्हणजे नरकासूर स्पर्धा। गावागावामध्ये तरुण मंडळ मिळून मोठमोठे नरकासूर बनवतात आणि प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळा विचार, समाजासाठी चांगला संदेश असतो। ही स्पर्धा फक्त मजेसाठी नाहीये, तर ती आपल्या कल्पकतेचं आणि एकतेचं उदाहरण आहे। अशी परंपरा कोकणाची ओळख बनली आहे आणि सध्या हीच परंपरा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यातून तळ कोकणात नागरिक येत असतात। आणि या स्पर्धा स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। दीपावलीच्या पूर्वसंध्येला जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी अगदी देवगड, कणकवली असेल, त्याचप्रमाणे सावंतवाडी असेल, अशाच पद्धतीचे नरकासुराच्या स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वसंध्येला, अगदी दीपावलीच्या पूर्वसंध्येला हा आलोट गर्दीचा जनसमुदाय जो लोटलेला आहे तो या ठिकाणी नरकासुरांच्या स्पर्धा ज्या आहेत त्या पाहण्यासाठी लोटलेला आहे। आपण पाहू शकतो की भले मोठे नरकासूर जे आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आले। अगदी शेकडो नरकासूर जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अशाच पद्धतीचे तयार करण्यात येतात। मागील 15 ते 20 दिवसापासून ही कलाकृती सादर करण्यासाठी प्रत्येक घरातून प्रत्येक युवक जो आहे तो आपला वेळ जो आहे तो या ठिकाणी घालवत असतो। आणि मात्र आता ही स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात येते। कणकवली तालुक्यामध्ये आता ही स्पर्धा जी आहे ती साकारण्यात येत आहे। जर आपण पाहिलं तर भले मोठे अगदी 20-20, 25-25 फुटाचे नरकासूर जे आहेत ते या ठिकाणी दिवाळीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आलेले या ठिकाणी अगदी संदेश जे आहेत ते संदेश देण्यात येतात। आणि हे जे नरकासूर आहेत ते आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी रात्रभर ही नरकासुराची स्पर्धा आयोजित केली जाते आणि अगदी भल्या पहाटे ही नरकासुराची स्पर्धा संपन्न झाल्यानंतर या नरकासुरांचं दहन जे आहे ते देखील केलं जातं। आणि एक प्रकारची एक प्रथा जी आहे ती या ठिकाणी सिंधुदुर्गात अगदी तळ कोकणात आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परब, विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।